आपल्या प्रचलित भाषेमध्ये ज्यांना आपण गवळी म्हणतो असे, पण ते कुणाला दूध देतात तर सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, अंबानी वगैरे ह्या मंडळींना. तर मंचरसारख्या भागातनं तुमचा हा जो प्रवास सुरू झाला तिथपासून ते थेट सचिन तेंडुलकर आणि ह्या सगळ्या सेलिब्रिटीजला दूध देण्यापर्यंतचा, कारण मी तुमची ती डेअरी बघितली आहे, फार उत्तम आहे ती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप आधीपासून तुम्ही वापर सुरू केला आहे. सो हा जो कनेक्ट आला आणि ही सगळी सेलिब्रिटी मंडळी तुमच्याकडनं दूध घेतात म्हणजे ते दूध फार उत्तम दर्जाचं असणार आहे, ह्याबद्दल काही संशयच नाही. थँक्यू राहुलजी. आज एन डी टी व्हीच्या माध्यमातून पुण्याच्या या कन्क्ल्यूमध्ये गोवर्धनचा प्रवास एक मांडण्याची संधी आली. आणि 1992ला जेव्हा हा बिझनेस डिलायसन्स झाला, म्हणजे त्याआधी हा बिझनेस करण्याची मोनोपोली फक्त कोऑपरेटिव्ह आणि सेमी गव्हर्नमेंट यांची होती. आणि त्या काळातच या महाराष्ट्रातले शेतकरी होलपटलेले होते का आठवड्याला 2 ते 3 हे मिल्क हॉलिडेज व्हायचे. म्हणजे दूध त्यांचं कोऑपरेटिव्ह किंवा सेमी गव्हर्नमेंट घेत नव्हतं. कारण की डॉक्टर कुरियन, थँक्स टू या देशात, की त्यांनी व्हाईट मिल्क रिव्हॉल्युशन आणलं आणि एनकरेज केलं फार्मरना की तुम्ही या देशासाठी दूध उत्पादन वाढवा. पण अनफॉर्च्युनेटली कोऑपरेटिव्ह आणि बाकीच्या एजन्सी तेवढ्या कोपअप करायला तयार नव्हत्या. आणि त्यावेळेस मी कॅटल फीड पशुखाद्य विक्रेता म्हणून गावगाव घरघर सोसायटींमध्ये पशुखाद्य विकत असायचं. आणि शेतकऱ्यांची ती जी अडचण मोठी होती की अरे बाबा, आम्ही तुझ्या पशुखाद्याचे पैसे कुठून देणार, दर आठवड्याला आमचं दुधाचे 2 वेळाचे खाडे होतात. आणि याच्यातून 1992मध्ये जेव्हा डिलायसन्स झालं, खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्राला, म्हणजे अनेक बिझनेस असतील, सिमेंट असेल, फार्मा असेल, स्टील असेल, आणि त्याच्यात डेअरी एक व्यवसाय होता. आणि तो आज छोटेखानी 20,000 लिटरपासून मी सुरू केला. आणि तो आज आम्ही दर एक दिवसाला जवळपास 25 ते 30 लाख लिटर दूध आज आमच्या तिन्ही प्लांटमधून हँडल करतो. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न होता की ह्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत तुमचं दूध आणि तुमचा ब्रँड कसा काय पोहोचला, तर शेवट बेस्ट क्वालिटी आणि उत्तम क्वालिटी असल्याशिवाय हे मोठे लोक किती खिशात किती पैसा असला तरी ते कंजूस असतात आणि क्वालिटीची त्याची चव ठेवणारे असतात. त्यामुळं मी पाहिलं की भारत हा देशामध्ये सगळ्यात मोठा दूध उत्पादक आहे, पण तेवढा तो पर काऊ लोएस्ट हा मिल्क प्रोडक्टिव्ह आहे. त्यामुळं आम्ही 92 नंतरचा पुढचा जो प्रवास आहे की माझा शेतकरी हा कितीही चांगला जरी आपण त्याला भाव दिला, रेट दिले, तरी त्याला परवडत का नाही. जेव्हा जगात फिरलो तेव्हा त्याचं एकच रिझन आलं की जगातल्या ज्या काऊ आहेत त्या काऊज या पर डे 35 ते 40 लिटर दूध देतात आणि आपल्याकडे त्या ॲव्हरेजली 4 ते 5 लिटर दूध देतात. त्यामुळे त्या शेतकऱ्याला तेवढीच ती गाई खाणार, पण दुधाचं उत्पादन एवढं देणार, तर परवडणार कसं. म्हणून एक रिसर्च म्हणून आम्ही भाग्यलक्ष्मी काऊ फार्म आणि कमर्शियल त्याचा फार्म टू होम कन्सेप्ट प्राईड ऑफ काऊ आणला. आणि त्या रिसर्च फार्मवर जगातलं जसं पोषक अन्न त्या काऊजना दिलं जातं ते सगळं या ठिकाणी आम्ही देतो. म्हणजे रिच फीड, त्याला फीड चांगलं असं, मका असेल, सोया असेल, बाकीचे प्रोटीन्स असतील, ग्रीन फोडर असेल, आणि त्याला आरो वॉटर, आणि या सगळ्याचंच कन्व्हर्शन त्याच्यातले बेस्ट क्वालिटीचं मिल्क येतं. आणि म्हणून असे सगळेच उच्चभ्रू लोक किंवा चांगलं क्वालिटी खाणारे लोक या प्राईड ऑफ काऊ दुधाला ॲक्सेप्ट करतात. आणि खूप त्याला, म्हणजे आमचा हा ब्रँड फार्म टू होम हा कन्सेप्ट मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर एवढ्या शहरांपुरताच तो मर्यादित आहे. गोवर्धन हा आम्ही विस्तृत देशात आणि परदेशात हा सुद्धा एक्सपोर्ट करतो. मला माहिती आहे की तुम्ही एक्सपान्शन आता मोठ्या प्रमाणात करत आहात, पण त्याला जोडून एक प्रश्न असा विचारतो, कारण महाराष्ट्रातले प्रेक्षक खास करून ह्या व्यवसायात असलेले आणि ज्यांना पुढे व्यवसाय करायचा आहे म्हणून ते, डोनाल्ड ट्रम्प यांचं आत्ताचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की त्यांचे डेअरी प्रोडक्ट
हे भारतामध्ये येऊ शकतात. तर 2 प्रश्न आहेत. एक, असं जर झालं तर काय असेल आव्हान? दुसरं, आत्ताची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतनं ह्या व्यवसायाला वृद्धीसाठी किती संधी आहे? खरं तर म्हणजे फक्त अमेरिका नाही, तर 5-10 वर्षापूर्वी युरेनियम आपल्याला फ्रान्सकडून घ्यायचं होतं. हं. आणि माननीय पंतप्रधानांना ते प्रेशर होतं की युरेनियम घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रान्स देशातला डेअरी प्रॉडक्ट्स हे तुमच्या कंट्रीमध्ये येऊ देत. आणि त्यावेळा पवारसाहेब हे ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते आणि ते काही लोकांकडनं व्ह्यू घ्यायचे की आपल्याला युरेनियमसारखा पॉवर जनरेशनसाठी युरेनियम घ्यावा लागतं, त्याच्याबरोबर घेतलं तर काय परिणाम होईल. तर म्हटलं साहेब, एका बाजूला एक पॉवर येण्यासाठी होईल, पण दुसरी आपली रुरल पॉवर जी आहे ती संपून जाईल. सगळ्यात मोठा जो आहे हा मार्जिनल बिझनेस हा डेअरी फार्मरचा संबंध देशात आहे आणि त्याच्यासाठी यांचं जर प्रोडक्ट इकडे आलं तर आपण आपल्या फार्मरला सांभाळू शकणार नाही, कारण की यांच्या प्राइसेसच्या समोर आपण टिकू शकणार नाही. आणि त्यावेळा देखील कॉम्प्रोमाइज त्यावेळाच्या सरकारने केलं नाही की युरेनियम हा वेगळा पार्ट आहे आणि डेअरी प्रोडक्ट्स हा आम्ही आमच्या पॉलिसीप्रमाणे घेऊ, आणि त्यावेळासुद्धा आपल्या फार्मरना प्रोटेक्ट केलं. तसाच प्रकार UK मधून सुद्धा झाला आणि आत्ताच्या सरकारातनं खूप मोठ्या प्रमाणात पियुष गोयल यांना, जे आम्हाला माहिती आहे उद्योग मंत्रालयातून इथून तिथून सगळीकडून माहिती गोळा करून त्या ठिकाणी त्यांना खूप आजही प्रेशर आहे की अमेरिकन डेअरी प्रोडक्ट्स हे इंडियात यायलाच हवेत म्हणून. पण हे आज येणं आणि आपले नॉर्म्स पूर्ण होणं हे काही शक्य होणार नाही, कारण त्यांना जे इंडियन FSIचे नॉर्म्स आहेत ते अमेरिकन्स फार्मर हे ॲक्सेप्ट करणार नाही, कारण त्यांच्या फूड प्रॅक्टिसेस आहेत, हेल्थ प्रॅक्टिसेस आहेत, त्या तिथे संबंध अमेरिकेत फक्त एका भारत देशासाठी ते काही करू शकणार नाही. त्यामुळं मला एक विश्वास आहे आणि ते येऊ शकणार नाही ते प्रोडक्ट FSIचे नॉर्म्समुळे. आणि व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं तुम्ही काय विचार करता? व्यवसाय जो आहे आज इकॉनॉमिकली भारत ज्या पद्धतीने ग्रो होतं आणि ग्रो झाल्यानंतर कोणाच्याही लाईफमध्ये की मी चांगला खाईल पिईल, मग कपडे घेईल आणि मग राहण्याचं चांगली अगदी व्यवस्था करेल, तर सगळ्यात मोठा पार्ट येतो तर त्यात डेअरीचा येतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुमच्या प्लेटमध्ये जर पाहिलं अन्न फूडमध्ये, तर मॉर्निंगमध्ये तुमच्या नाश्त्यामध्ये दूध असेल, बटर असेल, त्याच्याबरोबर दही असेल, लंचमध्ये तुमच्याबरोबर पनीर असेल किंवा सँडविचमध्ये तुमच्याकडे चीज असेल, आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स हे डेअरीचे आहेत. ते दिवसभरात तुम्ही जे काही कन्झ्युम करता त्याच्यापैकी 35% हा डेअरीचा असतो. त्यामुळे हा बिझनेस जशी ग्रो इंडिया होईल, सगळ्यात आधी जो आहे हा FMCGमध्ये डेअरी प्रोडक्ट्सचा असणार आहे. आपल्याकडे साधारणपणे 1 गाय असणारे, 5 गायी असणारे, 100 गायी असणारे असे बरेच शेतकरी आहेत आणि तुमच्याकडे तर मला वाटतं 3,500 पेक्षा जास्त गायी आहेत सध्या. आपण गाय हा एक घटक जर मानला, तर तुमचा स्वतःचा जो अनुभव आहे, त्या अनुभवावर आधारित तुम्ही जे ह्या व्यवसायात सध्या व्यवस्थापन करतायत त्यांना काय सांगाल? नाही, मी तर अनेक वेळा जी शेतकऱ्यांची पुढची पिढी आहे हं. त्यांना खूप अट्रॅक्शन असतं की मी कुठेतरी IT झालो, मला आता पुढचं शहरात जाऊन नोकरी करायची आहे. आणि त्यांना हा हिशोब जेव्हा जोडून दाखवला तर अनेक मुलांनी शहराच्या त्या जीवनापेक्षा ITच्या त्या पगारापेक्षा मी 10 गाई 20 गाई घेऊन आणि कमी शेतीमध्ये सुद्धा त्यापेक्षा जास्त पैसा मी याच्यात कमवू शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं आता आहेत अच्छा. की जी मुलं डबल ग्रॅज्युएट झालेली आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाही, असा वेगळा पार्ट वेगळा आहे, पण नोकरी मिळून देखील त्यांनी ते राजीनामा देऊन रिझाईन करून गावाकडे येऊन असे छोटे फार्म त्यांनी उघडलेले आहेत आणि सक्सेसफुल चालवतात. असे एक नाही, हजारो आमच्याकडे उदाहरणं आहेत. आणि अर्थात गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, बँकांच्या पॉलिसी पण त्याला खूप अनुसरून असल्यामुळे हं. आणि सध्याच्या प्राईम मिनिस्टरच्या 3 वर्षाच्या धोरणाप्रमाणे पुढच्या 5 वर्षात डबल द मिल्क प्रोडक्शन, त्यामुळे या व्यवसायाकडे विशेष फोकस आहे की रुरल इकॉनॉमीच्यामध्ये सगळ्यात दर 10 दिवसाला आणि दर 15 दिवसाला
आणि फिक्स असणारा ॲग्रिकल्चर शेतीमध्ये फार्मिंगमध्ये हा एकमेव बिझनेस आहे तर तुमचे रेट ह्या तुमच्या उत्पन्नापेक्षा आधीच हे फिक्स असतात. फार फार तर त्याच्यात 2-5% वर खाली होत असतं संबंध वर्षभरामध्ये. त्यामुळे त्यांनी त्याचा फार्म सांभाळणं आणि हा बिझनेस आणखीन ग्रो होणार आहे. निश्चित या पद्धतीने क्लीन मिल्क प्रोडक्शन असेल, पुढच्या या ज्या टेक्नॉलॉजी आहेत यासुद्धा या नव्या शेतकऱ्याच्या मुलांनी अडॅप्ट केलेल्या आहेत. सर थँक्यू सो मच. खरं तर तुमची सविस्तर अशी मुलाखत करायला हवी. आपण दुसऱ्या प्रसंगी ती सविस्तर करूया. पण तुम्ही तुमच्या ह्या व्यवसायाचं यशस्वीतेचं गणित आणि भविष्यातली वाटचाल कुठं आणि कशा पद्धतीनं असू शकते आणि जागतिक पटलावर काय चालू आहे हेही सांगितलं सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल.